भारतीय गानसम्राज्ञी आशा भोसले यांचं 12 एप्रिलला वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे संगीत आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांनी प्रत्येक शैलीतील गाण्यांमध्ये आपल्या मधुर आवाजाची जादू पसरवली होती. त्यांच्या आवाजात इतका गोडवा होता की तो अजूनही लोकांच्या हृदयावर राज्य करतो. पण आशा भोसले यांच्यासाठी संगीताचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या 8 दशकात त्यांनी 12,000 पेक्षा जास्त गाणी गायली. पण तुम्हाला माहिती आहे का, आशा भोसले या फक्त गायिकाच नव्हत्या, तर उत्तम अभिनेत्रीसुद्धा होत्या. पण आशा भोसले यांनी नक्की कोणत्या चित्रपटात अभिनय केला होता? तो चित्रपट कधी प्रदर्शित झाला होता? हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. आपल्या आवाजाने प्रत्येकाच्या हृदयात जागा मिळवणाऱ्या आशा भोसले यांनी 12,000 पेक्षा जास्त गाणी गायली होती. गायनाची कला तितक्याच ताकदीने पेलून दाखवणाऱ्या आणि सुरांची सम्राज्ञी असणाऱ्या आशा भोसले यांनी 92व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात गेली 8 दशकं अविरत काम केलं. त्यामुळे त्यांचा आवाज आणि त्यांच्या गाण्याचा चाहता नाही असा माणूस विरळच. पण हजारो गाणी गाणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या 79व्या वर्षी माई या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा पदार्पण केलं होतं. 1 फेब्रुवारी 2013 या तारखेला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटात त्यांनी अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेल्या आणि मुलांनी सोडून दिलेल्या एका वृद्ध महिलेची हृदयस्पर्शी भूमिका साकारली होती. लीड ॲक्ट्रेस म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी खूप सुंदर काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या उत्तम अभिनयाने सर्वांना खिळवून ठेवलं आणि लोकांचं मनही जिंकून घेतलं. त्यांच्या या अभिनयाचे खूप कौतुक झालं आणि त्यांचं काम पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू देखील आले होते. तर आशा भोसले यांनी ज्या माई चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केलं होतं, त्यात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या त्यांच्या को-स्टार होत्या. खरं म्हणजे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहीत असेल की अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या आशा भोसले यांच्या भाची आहेत. पद्मिनी कोल्हापुरे यांचे वडील मंगेशकर कुटुंबांचे भाऊ आहेत. त्यामुळे आशा भोसले यांच्या निधनानंतर पद्मिनी कोल्हापुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आशा भोसले यांची सोबतची आठवण सांगितली आहे. खरं तर वयाच्या 79व्या वर्षी अभिनय करणाऱ्या आशा भोसले ह्या अष्टपैलू गायिका होत्या. त्यांनी रोमॅन्टिक, भावूक करणारी आणि अगदी पॉप कल्चरची अशी वेगवेगळ्या छटांची गाणी गायली. त्यामुळे संगीत विश्वात आशा भोसले यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जायचं. गेल्या तब्बल 8 दशकांपासून त्या संगीत सेवेत कार्यरत होत्या. त्याच आशा भोसले आता कायमच्या निघून गेल्यात. आता फक्त त्यांचा आवाज कायम राहणार आहे. त्यामुळे आशा भोसले यांना महाराष्ट्र कट्टाकडनं भावपूर्ण आदरांजली.